नमस्कार मित्रांनो, बोलरनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण म्युच्युअल फंड या प्रकाराबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. म्युच्युअल फंड कसे निवडायचे, त्याच्यामध्ये कशी गुंतवणूक करायची याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण भारतातील म्युच्युअल फंडचे प्रकार पाहणार आहोत. इक्विटी म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे असा म्युच्युअल फंड जो आपली गुंतवणूक ही शेअर मार्केटमधल्या वेगवेगळ्या शेअरमध्ये करतो. डेट म्युच्युअल फंड. डेट म्युच्युअल फंडमध्ये की असा म्युच्युअल फंड जो की आपली गुंतवणूक ही डेट फंड्स म्हणजे की अशा सिक्युरिटीजमध्ये किंवा अशा बॉन्ड्समध्ये करतो की ते बॉन्ड्स हे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असू शकतात किंवा प्रायव्हेट कंपन्यांचे बॉन्ड्स असू शकतात. बॉन्ड्स म्हणजे की एका प्रकारे त्या कंपनीला आपण दिलेले कर्ज. तर हायब्रिड फंड म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड आणि बॉन्ड फंड. तर ह्या दोघांचं मिश्रण जे असतं त्यांना हायब्रिड फंड म्हणतात. आता मनी मार्केट फंड. तर मनी मार्केट फंड हे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स असतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात, म्हणजे की शॉर्ट टर्म बॉन्ड्स फंड, यालाच मनी मार्केट फंड असे म्हणतात. आता सेक्टोरल फंड्स हे म्हणजे की एका विशिष्ट सेक्टरच्या कंपन्यामध्येच किंवा म्हणजे एखाद्या फार्माच्या कंपन्यामध्ये किंवा ॲटोमोबाईलच्या कंपन्यामध्येच किंवा FMCG कंपन्यामध्येच किंवा मेटलच्या कंपन्यामध्येच अशा एका विशिष्ट सेक्टरच्या स्टॉकमध्ये जे गुंतवणूक करतात त्याला सेक्टोरल फंड म्हणतात. इंडेक्स फंड हे निफ्टी किंवा सेन्सेक्स किंवा बँक निफ्टी याच्यासारख्या निर्देशांकामध्येच गुंतवणूक करतात. त्याच्यानंतर आहेत आपले एक्सचेंज फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये असे फंड्स की जे आपला पैसा हा ETF मध्ये लावतात. ETF म्हणजे असे म्युच्युअल फंड की जे शेअर मार्केटमध्ये ट्रेड होतात. म्हणजे म्युच्युअल फंडचे शेअर म्हणजे त्यांना ETF असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर लिक्विड फंड्स. तर लिक्विड फंड्स हे असे आहेत की जे अशा साधनांमध्ये गुंतवणूक करतात की जेथून तुम्हाला तत्काळ पैसा वापस भेटू शकतो. तर हे कमी जोखमीचे फंड्स असतात आणि याच्यामध्ये रिटर्न पण खूप कमी असतात. त्याच्यानंतर गिल्ड फंड म्हणजे हे कमी रिस्क असलेल्या सरकारी सिक्युरिटी म्हणजे सरकारी कर्ज रोखे, म्हणजे तुम्ही सरकारला एका प्रकारे कर्ज देत आहात, तर त्या कर्ज रोखांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंड्सला गिल्ड फंड असे म्हणतात. तर आता तुम्ही नेहमी हे बघत असाल डायरेक्ट फंड म्हणजे की असे फंड्स जे की त्यांच्या एजंटशिवाय डायरेक्ट त्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करतात, तर त्यांना डायरेक्ट फंड म्हणतात. याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो कमी असतो, परतावा जास्त असतो आणि पारदर्शकता खूप चांगली असते. तर डायरेक्ट फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट फंड हाऊसच्या वेबसाईटवर जावे लागते. तर बघा, भारतामधील म्युच्युअल फंड हे तुम्हाला दोन प्रकारे अवेलेबल आहेत. एक म्हणजे काही बँकांचे म्युच्युअल फंड्स आहेत आणि काही खाजगी कंपन्यांचे म्युच्युअल फंड्स आहेत. तर तुम्ही मोस्टली बँकांचे म्युच्युअल फंड हे प्रेफर करा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी चांगल्या प्रकारे असणार आहेत. तर आता बँकांचे म्युच्युअल फंड म्हणल्यावर तुम्हाला ICICIचे फंड आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला कोटक बँकेचे फंड आहेत, SBI बँकेचे फंड आहेत, त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे फंड आहेत, त्याच्यानंतर ॲक्सिस बँकेचे फंड्स आहेत. आणि खाजगीमध्ये म्हणलं तर मग तुम्हाला पराग पारीचे म्युच्युअल फंड आहेत. त्याच्यानंतर कॅनरा रुबेकाचे म्युच्युअल फंड्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला असे बरेच दुसरे पण खाजगी कंपन्यांचे म्युच्युअल फंड बघायला भेटतील. आता IDCW म्हणजे इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विथड्रॉवल. तर हा अशा प्रकारचा म्युच्युअल फंड असतो ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंडवर जो पण परतावा येतो, तर तो परतावा ते म्युच्युअल फंड हा ज्याने म्युच्युअल फंड घेतलेला आहे तर त्यांना तो परतावा एक उत्पन्न म्हणून त्यांना वाटून दिला जातो. याच्यामधून तुम्हाला एक फिक्स उत्पन्न येऊ शकते. IDCW या प्रकारच्या म्युच्युअल फंडमधून तुम्ही निश्चित उत्पन्न घेऊ शकता. पण बाकीच्या म्युच्युअल फंडमधून तुमचं जे पण उत्पन्न तयार होतं, जे पण परतावा येत होतं, तो परतावा पुन्हा त्याच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवला जातो. तर आता भारतामध्ये म्युच्युअल फंड आपण कसे निवडायचे? तर सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट म्हणजे ठरवले पाहिजे की तुमची किती जोखीम क्षमता आहे, तुम्हाला किती कालावधीसाठी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे आहेत आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे काय आहेत. त्याच्यानंतर तुम्ही तुमची जोखीम तपासा की आपण किती पैसे लावू शकतो, किती जास्त प्रमाणात लावू शकतो. त्याच्यानंतर आपण किती टक्क्याचा परतावा आपला एक्सपेक्टेड आहे. बघा, जेवढी जास्त तुम्ही रिस्क घेणार तेवढं जास्त तुमचं रिटर्न जास्त येणार, पण त्याच्यामध्ये तुमचा धोकाही वाढणार.
तर आता तुम्हाला फंड ॲनालिसिस म्हणजे म्युच्युअल फंड ॲनालिसिस कसा करावा, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्युच्युअल फंड ॲनालिसिस करायचा असेल तर तो म्युच्युअल फंड बँकेचा आहे का दुसऱ्या खाजगी कंपन्याचा आहे हे तुम्ही तपासा. त्याच्यानंतर त्या म्युच्युअल फंडची तुम्ही 1 वर्षाची, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा तुम्ही परतावा बघा की किती तो व्याजदर तुम्हाला देत आहे. नॉर्मली म्युच्युअल फंड हे 8% तर 15, 16, 30% पण परतावा देतात, पण जेवढे जास्त परताव्याचं पर्सेंटेज असेल तेवढी त्या म्युच्युअल फंडची रिस्क पण वाढलेली असते. त्याच्यानंतर तुम्ही फंड मॅनेजरचा अनुभव तपासा. बघा म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर कसं असतं की म्युच्युअल फंडमध्ये एक फंड मॅनेजर असतो. फंड मॅनेजर हा फायनान्सच्या दुनियामध्ये शिकलेला म्हणजे त्याने CA CFA याच्यासारख्या डिग्री घेतलेल्या असतात. तर तो तो फंड मॅनेजर आणि त्याची एक टीम असते. तर ते काय करतात की बऱ्याच लोकांकडून पैसे जमा करतात म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंड म्हणजे की म्युच्युअल म्हणजे सगळ्यांचा मिळून एकत्रित तयार केलेला निधी याला म्युच्युअल फंड म्हणतात. तर म्युच्युअल फंडमध्ये बरेच लोक सगळे मिळून पैसे टाकतात आणि तो एकत्रित झालेला पैसा फंड मॅनेजर हा त्याच्या टीमच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो. म्हणजे आता इक्विटी म्युच्युअल फंड असेल तर तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणार, डेब्ट म्युच्युअल फंड असेल तर तो सरकारी कर्ज रोख्यांमध्ये किंवा खाजगी बँकेच्या कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणार. जर तो हायब्रिड फंड असेल तर तो काही शेअर मार्केटमध्ये किंवा काही सरकारी कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणार. जर आता त्याच्यामध्ये जर तो डायरेक्ट फंड असेल तर तो डायरेक्टच विदाऊट एनी ब्रोकर डायरेक्ट गुंतवणूक करणार. आणि तो जर IDCW टाईपचा फंड असेल तर तो गुंतवणूक तर वेगवेगळ्या प्रकारामध्ये करू शकतो, पण जो पण परतावा येईल तर तो त्यांच्या शेअर होल्डर किंवा ज्या म्युच्युअल फंड होल्डर आहे त्यांच्यामध्ये तो वाटून देतो. तर आता तुम्हाला म्युच्युअल फंड निवडताना म्युच्युअल फंड बरोबर येणारे जे फीस आहेत तर त्याच्याबद्दल पण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये थोडी पुढे घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही फंड हाऊसची प्रतिष्ठा विचारात घ्या. म्हणजे तुम्ही फंड हाऊसची स्थिरता बघा. इयर ऑन इयर ते कंटिन्यूमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडमधून रिटर्न येत आहेत का एखाद्या वर्षी कमी येतो, एखाद्या वर्षी जास्त येतो, एखाद्या वर्षी त्याच्यामधून काहीच रिटर्न येत नाही. या पण गोष्टी तुम्हाला बघाव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य साधा. आता पोर्टफोलिओ कसा बनवायचा, कोणत्या पोर्टफोलिओमध्ये किती पैसे टाकायचे याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेलाच आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही या गोष्टीसाठी बघू शकता. तर नियमित मॉनिटर करा. म्हणजे तुम्हाला एकदा पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकले तरी तुम्हाला ते पैसे वेळोवेळी ते बघावं लागतील की आपले किती पैसे वाढत आहेत, खरोखर वाढत आहेत का नाही, का आपले पैसे कमी होत आहेत, बाकीच्या म्युच्युअल फंडपेक्षा आपल्या म्युच्युअल फंडचे पैसे कमी येत आहेत का जास्त येत आहेत, या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करून त्याच्यावर सतत लक्ष ठेवावं लागणार आहे. तर आता आपण भारतातील एकदम पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय म्युच्युअल फंडबद्दल माहिती घेणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या ठिकाणाहून म्युच्युअल फंड घेता येतील. तर मोस्टली म्युच्युअल फंड हे तुम्हाला डायरेक्ट त्या बँकेच्या वेबसाईटवर करून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही बाकीच्या ब्रोकर थ्रू पण म्युच्युअल फंड गुंतवणूक करू शकता. पण सध्या या डिजिटल युगामध्ये जे ऑनलाईन म्युच्युअल फंडचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा ऑनलाईन जे शेअर मार्केटचे ब्रोकर आहेत तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्युच्युअल फंडचा प्लॅटफॉर्म दिसून येतो. तर झिरोदा ब्रोकरमधले झिरोदा कॉईन नावाचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामधून पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. पेटीएम या ॲपमधून पण तुम्हाला म्युच्युअल फंड सध्या घेता येऊ शकतात. ATM मनी या ॲपमधून पण तुम्हाला म्युच्युअल फंड घेता येऊ शकतात. कुवेरा ॲपमधून पण म्युच्युअल फंड घेता येऊ शकतात. आणि ग्रो ॲप हा ॲप मी स्वतः पर्सनली वापरतो आहे आणि याच्यामधून म्युच्युअल फंड घेणे, विकणे किंवा म्युच्युअल फंडवर लक्ष ठेवणे या सर्व गोष्टी फार सोप्या पद्धतीत दिलेल्या आहे. त्याच्यामुळे मी ग्रो ॲप तुम्हाला रेकमेंड करू शकतो. तर आता म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंडचे काही फीस पण आहेत, तर त्या फीसबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता एंट्री लोडमध्ये म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकताना जी फी असते त्याला एंट्री लोड म्हणतात. हा सहसा 0.5 ते 2.5 यापर्यंत आहे. पण आता जवळजवळ 99.9 म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायला सध्या पैसे लागत नाहीत. त्याच्यानंतर एक्झिट लोड म्हणजे तुम्ही एकदा म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले आणि त्याच्यातून तुम्हाला पैसे काढायचे असेल तर त्यावेळेस तुमच्या एकूण रकमेच्या 0.5 ते 3% रक्कम हे म्युच्युअल फंड कंपनी कापून घेते, तर याला एक्झिट लोड म्हणतात. त्याच्यानंतर मॅनेजमेंट फी म्हणजे तुम्ही एकदा पैसे टाकले तर ते पैसे कुठं गुंतवायचे, काय गुंतवायचे, त्या म्युच्युअल फंड मॅनेजरची सॅलरी किंवा त्याची जी टीम आहे त्याचे जे पैसे, तर हे सगळं मॅनेजमेंट करायला जे पैसे लागते तर त्याचे व्यवस्थापन शुल्क पण म्युच्युअल फंड कंपनी त्याच्यामधून काटून घेते. तर ही साधारणतः तुम्ही एकूण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या 0.5% ते 2.5% असू शकते.
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस म्हणजे म्युच्युअल फंड चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीला इतर खर्च लागतात त्याच्यासाठी पण म्युच्युअल फंड कंपनी चार्ज काढते, तर ती 0.1 ते 0.5% असू शकतात. आता इतर खर्चे, तर आता याच्यामध्ये तुम्हाला एक एक्सपेन्स रेशो एक येतो, तर याची पण 0.5 ते 3.5% तुम्हाला द्यावा लागू शकतो. आता सरकारी टॅक्स, आता हे तर झाले म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावण्यासाठीचे शुल्क. आता म्युच्युअल फंड घेणे किंवा म्युच्युअल फंड विकणे याच्यावर तुम्हाला जो नफा होईल तर त्यासाठी तुम्हाला सरकारला पण कर द्यावा लागतो, तर त्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणतात. तर तो हा म्युच्युअल फंडच्या एकूण व्यवहाराच्या 0.1% सरकारला तुम्हाला तो सिक्युरिटी टॅक्स द्यावा लागेल. त्याच्यानंतर GST, तर म्युच्युअल फंडच्या देवाणघेवाणीवर तुम्हाला 18% GST द्यावा लागू शकतो. त्याच्यानंतर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, म्हणजे जर तुम्ही IDCW टाईपचा म्युच्युअल फंड घेतला आणि तुम्हाला जर एक परतावा आला तर त्याच्यावर जो पण तुम्हाला डिव्हिडंड येईल तर त्याच्या 10% तुम्हाला सरकारला टॅक्स द्यावा लागू शकतो. आता कॅपिटल गेट टॅक्स, म्हणजे तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये रक्कम गुंतवली आणि ती रक्कम तुम्ही एका वर्षाच्या आत काढली तर तुम्हाला 10% आणि एका वर्षाच्या नंतर काढली तर 15 ते 20% त्या रकमेवर, म्हणजे जेवढा तुम्हाला नफा होईल त्याच्यावर टॅक्स सरकारला द्यावा लागू शकतो. त्याच्यानंतर आता आपण एक महत्त्वाचं गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे की तुम्ही नेहमी पाहत असाल बघा, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, सो प्लीज रीड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. म्हणजे काय की शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखमीची आहे. कोणती जोखीम हीच की तुमचे पैसे कमी होणे किंवा तुमचे पैसे डुबून जाणे. तर म्युच्युअल फंडमध्ये आतापर्यंत तरी पैसे कोणाचे डुबलेले नाहीत, आणि तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला 1 ते 2 वर्ष तुमचे पैसे कमी होण्याचा धोका असू शकतो, पण 4 ते 5 वर्षानंतर 100% तुमचे पैसे वाढणार आणि वाढणारच. तर आता आपण भारतातील काही प्रमुख म्युच्युअल फंड आणि त्यांच्याकडे एकूण असणारे पैसे याची माहिती घेणार आहोत. तर भारतातील सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड आहे HDFCचा म्युच्युअल फंड आहे, आणि त्यांच्या अंतर्गत 79,875 कोटी रुपये एवढा पैसा तो म्युच्युअल फंड मॅनेज करतो. त्याच्यानंतर ICICI प्रुडेन्शियल इक्विटी अँड डायरेक्ट फंड, तर याच्यामध्ये 33,502 कोटी रुपये आहेत. त्याच्यानंतर क्वांट म्युच्युअल फंड, याच्यामध्ये 1,829 कोटी रुपये आहेत. त्याच्यानंतर आदित्य बिर्ला सन लाईफ इक्विटी फंड, याच्यामध्ये 3,403 कोटी रुपये आहेत. त्याच्यानंतर JM हायब्रिड म्युच्युअल फंड, याच्यामध्ये 222 कोटी रुपये आहेत. आता आपण फेमस डेट म्युच्युअल फंड हे बघणार आहोत. तर आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड याच्यामध्ये 1,897 कोटी रुपये आहेत. त्याच्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या म्युच्युअल फंडमध्ये 665 कोटी रुपये आहेत. UTI म्युच्युअल फंडमध्ये 119 कोटी रुपये आहेत. निपॉन इंडिया म्युच्युअल फंडमध्ये पण 119.93 कोटी रुपये आहेत. आता हायब्रिड फंड, तर क्वांट मल्टी ॲसेट हायब्रिड फंड याच्यामध्ये 1,829 कोटी रुपये आहेत. ICICI प्रुडेन्शियल इक्विटी फंड याच्यामध्ये 33,502 कोटी रुपये आहेत. HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेजेस फंड डायरेक्ट ग्रोथ याच्यामध्ये 79,875 कोटी रुपये आहेत. JM ॲग्रेसिव्ह हायब्रिड म्युच्युअल फंड याच्यामध्ये 222 कोटी रुपये आहेत. बँक ऑफ इंडियाचा स्मॉल कॅप इक्विटी फंड याच्यामध्ये 665 कोटी रुपये आहेत. तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की म्युच्युअल फंडमध्ये हजारो कोटी रुपये, 1,000 कोटी, 2,000 कोटी, 3,000 कोटी, 10,000 कोटी असे कोट्यावधीचे सगळ्या लोकांनी टाकलेले पैसे आहेत, आणि हे पैसे ते म्युच्युअल फंडचे मॅनेजर वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवून त्यांच्या म्युच्युअल फंडच्या गुंतवणूकदारांना 12%, 15% असा वार्षिक परतावा देऊन त्यांचा फायदा करत आहेत. आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे. तर फायदे, तर सगळ्यात मोठा फायदा आहे की डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही एकदा पैसे लावले की ते पैसे कमीत कमी 10 ते 15 कंपन्यांमध्ये किंवा 10 ते 15 सरकारी कर्ज रोखे किंवा खाजगी कंपन्यांचे कर्ज रोखे याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते. त्याच्यामुळे एखादी गोष्ट जरी कमी झाली तरी भरपूर ठिकाणी गुंतवणूक केलेली असल्यामुळे तुमचा धोका कमी होऊन जातो. त्याच्यानंतर व्यावसायिक व्यवस्थापन, म्हणजे म्युच्युअल फंड हा फंड मॅनेजर या व्यक्तीद्वारे मॅनेज केला जातो, आणि फंड मॅनेजर हा भारतीय शेअर बाजार, त्याच्यानंतर सरकारी कर्ज रोखे, त्याच्यानंतर बाकीचं पूर्ण जे फायनान्शियल सिस्टीम आहे तर याचा जाणकार CA, CFA यासारख्या फायनान्समधल्या मोठमोठ्या डिग्र्या घेऊन आणि वेगवेगळ्या ठिकाणी फंड मॅनेज केलेला अनुभव घेऊन
ते काम करत असतात. त्याच्यामुळे तुमचा म्युच्युअल फंड हा एकदम एक्सपर्ट व्यक्तीद्वारे मॅनेज केलेला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामधून तोटा होण्याची शक्यता खूपच नगण्य असते. सुविधा तर म्युच्युअल फंडमध्ये एकदा पैसे टाकले की तुम्हाला त्याचा बार बार ते पैसे बघायची गरज नाही, कारण ते पैसे ते म्युच्युअल फंड ॲटोमॅटिकली मॅनेज करतात. कारण की म्युच्युअल फंडमध्ये हजारो कोटीने पैसे असतात. त्याच्यामुळे एवढे मोठे पैसे मॅनेज करायला त्यांच्याकडे मोठी टीम, एक चांगला फंड मॅनेजर असतो. तर तो व्यवस्थित प्रकारे तुमचे पैसे मॅनेज करतो. आणि आजकाल म्युच्युअल फंड घेणे, त्याच्यामध्ये पैसे टाकणे, त्याच्यामधून पैसे काढणे हे एक ऑनलाईन आणि आपल्या फोनपे, गुगल पे याच्यामुळे खूपच जास्त सोपे झालेले आहे. इवन तुम्ही साधं पेटीएमचं ॲप जरी डाउनलोड केलं तरी त्याच्यामधून पण तुम्ही सध्या म्युच्युअल फंड घेऊ शकता. लिक्विडिटी म्हणजे एकदा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे घेतले तर त्याच्यातले पैसे तुम्ही तत्काळ काढू शकता. कारण की म्युच्युअल फंड देण्याघेण्यामध्ये खूप जास्त बरेच लोक इन्व्हॉल्व असल्यामुळे तुमचं म्युच्युअल फंडचे युनिट पटापट विकले जातात आणि तुम्हाला पटकन पैसे भेटतात. तर रेग्युलेटरी ओव्हरसाईट तर म्युच्युअल फंड हे सेबीद्वारा, शासनाद्वारा पूर्णतः त्यांच्यावर नियंत्रण असतं. त्याच्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये आता तरी भारतापर्यंत कोणताही फ्रॉड झालेला नाही. आणि म्युच्युअल फंडमध्ये ज्यांनी पैसे टाकले त्याचे पैसे आतापर्यंत कधीच झिरो झालेले नाहीत. आणि 3 ते 4 वर्षानंतर सर्वजणांनी ज्यांनी कोणत्याही प्रकारचा का म्युच्युअल फंड असेल ना त्यांनी त्याच्यामधून पैसेच कमवलेले आहेत. आणि टॅक्स बेनिफिट जर जर तुमचं वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला ELSS सारख्या म्युच्युअल फंडमधून तुम्हाला ATC या सेक्शन अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये सुद्धा रिलीफ भेटून जाते. तर किमान गुंतवणूक आजकालच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 100 रुपये, 500 रुपये यासारख्या मिनिमम अमाऊंटमधून पण गुंतवणूक चालू करू शकता. लवचिकता तर जर तुमच्याकडे खूप जास्त पैसे असेल तर तुम्ही लमसम अमाऊंट पण म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता. जर तुमच्याकडे खूपच कमी पैसे असेल तर तुम्ही आता तर सध्या 100 रुपये पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता. म्हणजे एवढ्या कमी रकमेत पण म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सध्या चालू करता येऊ शकते. तर आता म्युच्युअल फंडमधील इन्व्हेस्टमेंट करण्याचे तोटे तर म्युच्युअल फंडमध्ये तसे इन्व्हेस्टमेंट करण्याचे फारच कमी तोटे आहेत. एक तर रिस्क तर म्युच्युअल फंडमध्ये खूपच कमी असते. त्याच्यानंतर शुल्क आणि खर्च बघा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे तुम्हाला 2.5 ते 3% एवढे पूर्ण शुल्क द्यावं लागतात. म्हणजे आता तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचे शुल्क, म्युच्युअल फंडमधून पैसे काढायचे शुल्क, तो म्युच्युअल फंड चालवण्यासाठी ती कंपनी जे शुल्क घेते, तर हे 2 ते 3% तुमच्या एकूण रकमेच्या वार्षिक तेवढे पैसे ती म्युच्युअल फंड कंपनी किंवा ती बँक कापून घेते. तर तो एक खर्च आहे. त्याच्यानंतर बाजारातील अस्थिरता जर आता तुमचा म्युच्युअल फंड हा प्युअरली शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करत असेल तर बाजारात एकदमच जर खूप कमी झाला तर तुमची गुंतवणूक पण कमी होऊ शकते. त्याच्यानंतर नियंत्रणाचा अभाव आता आपण एकदा म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले तर तर आता त्या म्युच्युअल फंडच्या मॅनेजरनुसारच तुमचे पैसे लागू शकतात. जर आता तुम्हाला वाटलं नाही त्या मॅनेजरने याच्यात पैसे नव्हते टाकायला पाहिजे, त्याच्यात पैसे टाकायला पाहिजे होते, तर त्याचा काही कंट्रोल तुमच्याकडे स्वतःवर राहत नाही. म्हणजे जो तो म्युच्युअल फंड ठरवेल त्या पद्धतीने तुमचं गुंतवणूक त्या कंपन्यामध्ये किंवा त्या बॉन्डमध्ये किंवा त्या कर्ज रोख्यांमध्ये लागणार. आणि हां, म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही सतत पैसे टाकत राहिलात तर मग तुम्हाला स्वतःवरून कशामध्ये गुंतवणूक करायची, कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची, कोणत्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करायची याचं काही तुम्हाला ज्ञान येणार नाही. आणि तुम्ही पूर्णतः त्या म्युच्युअल फंड चालवणाऱ्या मॅनेजरवरच तुमचं इन्व्हेस्टमेंट करायची स्ट्रॅटजी ही डिपेंड होऊन जाते. आता लॉक इन कालावधी आता ELSS हे असे म्युच्युअल फंड आहेत की जे जे म्हणजे जे म्हणजे लोक आहेत जे की म्युच्युअल हे भरतात, आपलं इन्कम टॅक्स भरतात, तर त्यांच्यासाठी ELSS फंड असतात ज्याच्यामध्ये त्यांना टॅक्स बेनिफिट भेटतं. पण ELSS फंडमध्ये तुम्ही एकदा पैसे टाकले तर तुम्ही मिनिमम 3 वर्षापर्यंत पैसे तुम्हाला काढता येत नाही. पण आता जे लोक इन्कम टॅक्स देत नाही तर त्यांनी सहसा ELSS सारखे म्युच्युअल फंड टाळावेत, कारण त्यांना टॅक्स एनिवे द्यायचाच नाही आहे. तर टॅक्स इम्प्लिमेंटेशन म्हणजे आता तुम्हाला म्युच्युअल फंडच्या व्यवहारावर सरकारला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस द्यावे लागतात, तर तो पण एक तोटा आहे. तर आता ओव्हर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आता जर म्युच्युअल फंड खूपच जास्त प्रमाणात किंवा जास्त वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक करत असेल तर कधी कधी त्या म्युच्युअल फंडचा परतावा कमी होऊन जातो. तर आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्या अगोदर आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. तर पहिले आपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरवा, आपल्याला किती गुंतवणूक करायची, काय आहे आपलं रिस्क ॲपेटाईट किती आहे, आपण किती टक्क्यापर्यंत आपण परतावा याच्यामधून आपल्याला अपेक्षित आहे ते पण तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर
म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्ही त्या म्युच्युअल फंडच्या कंपनीबद्दल किंवा म्युच्युअल फंडच्या त्या बँकबद्दल पूर्ण माहिती घ्या. त्या म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे आहेत, किती लोकांनी पैसे टाकलेले आहेत आणि त्या म्युच्युअल फंडने ते पैसे कुठे कुठे लावलेले आहेत, किती प्रमाणात लावलेले आहेत आणि त्याच म्युच्युअल फंडमध्ये एका वर्षात किती परतावा दिलेला आहे, 10 वर्षात किती परतावा दिलेला आहे, 5 वर्षात किती परतावा दिलेला आहे, या सर्व बाबी तुम्ही तपासा. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवा. म्हणजे तुम्ही एकाच म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू नका, तर तुम्ही 3-4 प्रकारच्या कंपन्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवा. त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त सिक्युरिटी भेटू शकते. आणि मॉनिटर आणि ॲडजस्ट, जर आता तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले आणि तिथे जर तुम्हाला कमी परतावा मिळू लागला, तर तुम्ही दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये पण ते पैसे काढून टाकावं लागू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमची म्युच्युअल फंडमध्ये टाकलेली रक्कम सतत तुम्ही ती बघितली पाहिजे, की बाकीच्या म्युच्युअल फंडमध्ये आणि माझ्या म्युच्युअल फंडमध्ये किती परतावा आहे. मला कमी परतावा भेटत असेल तर मी दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतो. तर या गोष्टी तुम्हाला सातत्याने बघाव्या लागतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.